Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have seen that the fourth point of logarithmic differentiation. In this period, we have discussed fifth point, derivative of implicit function. जर तुम्हाला implicit function दिलेला असेल तर त्या implicit functionचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, तर फंक्शनचे दोन टाईप आहेत. तर दोन टाईप कुठले आहेत, तर पहिला टाईप आहे एक्सप्लिसिट फंक्शन आणि सेकंड टाईप आहे इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय, तर सुरुवातीला आपण पाहू एक्सप्लिसिट फंक्शन. द फंक्शन can be expressed as y equal to f of x or x is equal to g of y are said to be explicit form. म्हणजे अशा फॉर्म मध्ये जर फंक्शन एक्सप्रेस केलेलं असेल y इक्वल टू एफ ऑफ एक्स किंवा x इक्वल टू जी ऑफ y, म्हणजे लेफ्ट साइडला ओनली y असलं पाहिजे, राईट साइडला फंक्शन ओनली x असलं पाहिजे. असं जर फंक्शन असेल तर त्या फंक्शनला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन. आतापर्यंत जे आपण फंक्शन पाहिले ते फंक्शन जे आहेत ते एक्सप्लिसिट फॉर्म मध्ये आहेत. मग इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, इफ an equation in x and y is given but x is not explicit function of y and y is not an explicit function of x, then either of the variables is an implicit function of other. म्हणजे दिलेलं फंक्शन हे f of x is equal y is equal to f of x या फॉर्म मध्ये जर दिलेलं नसेल किंवा y इक्वल टू f of x अशा फॉर्म मध्ये एक्सप्लिसिट एक्सप्रेस करता येत नसेल तर दिलेलं जे फंक्शन आहे त्याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. मग अशा टाईपचं जर फंक्शन दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, तर पाहूया आपण क्वेश्चन. फाइंड dy बाय dx इफ, पहिलं एक्झाम्पल आहे रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए. आता हे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्म मध्ये लिहिता येईल म्हणून याला एक्सप्लिसिट फंक्शन म्हणायचं. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, गिव्हन फंक्शन y इज इक्वल टू रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए. आता दिलेलं फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट एक्स प्लस 1/2 रूट वाय इंटू dy बाय dx. राईट साइड कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. यावरून लेफ्ट साइड ओनली आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे म्हणून 1/2 रूट वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1/2 इंटू रूट एक्स. दोन्ही साइडचा 2 कॅन्सल होईल, मग dy बाय dx येईल मायनस रूट y अपॉन रूट एक्स, किंवा याला असंही लिहिता येईल सिंगल रूट मध्ये मायनस रूट ऑफ y अपॉन एक्स असंही लिहिता येईल. तर असा डेरिव्हेटिव्ह फाइंड करता आला पाहिजे. आता पुढचं एक फंक्शन आहे पहा, हे जे फंक्शन आहे हे फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन आहे. म्हणजे हे दिलेलं जे फंक्शन आहे e रेज टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस वाय, हे जे फंक्शन आहे y इज इक्वल टू म्हणजे लेफ्ट साइडला y चा टर्म आणि राईट साइडला x चा टर्म घेता येत नाहीत, म्हणून अशा टाईपचं जे फंक्शन आहे या फंक्शनला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. आणि असं जर फंक्शन तुम्हाला परीक्षेला दिलेलं असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह विचारला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, सुरुवातीला ते फंक्शन एक्सप्लिसिट आहे की इम्प्लिसिट आहे ओळखता आलं पाहिजे. इम्प्लिसिट म्हणजे एका टाइम एक लेफ्ट साइडला ओनली एक्सच असले पाहिजेत किंवा वायच असले पाहिजे, राईट साइडला ओनली एक्सच असले पाहिजे. अशा टाईपचं जर फंक्शन असेल तर त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं. मग दिलेलं फंक्शन जे आहे ते दिलेलं फंक्शन लिहायचं सुरुवातीला, गिव्हन e रेज टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस वाय. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह. आता लेफ्ट साइडचा डेरिव्हेटिव्ह घेतला e रेज टू एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू एक्स प्लस वाय आणि ब्रॅकेट त्याचा जो पॉवर आहे एक्स प्लस वाय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाय युजिंग कॉम्पोजिट फंक्शन.
चेन रूल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. तसंच राईट साईडला कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय, आणि जो त्याचा अँगल आहे पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय dx, म्हणजे 1 मायनस dy बाय dx. आता ई रेस टू एक्स प्लस वायने मल्टिप्लाय केलं, तसंच राईट साईडला मायनस साइन ऑफ एक्स मायनस वायने मल्टिप्लाय केलं, तर पहा ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय प्लस साइन ऑफ एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय इंटू dy बाय dx. आता इथे पाहिलं तर लेफ्ट साईडला एक dy बाय dx ची टर्म आहे, राईट साईडला एक dy बाय dx ची टर्म आहे. आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे, म्हणजे ज्या dy बाय dx च्या टर्म ज्या आहेत त्या लेफ्ट साईडला घ्यायच्या आणि विदाउट dy बाय dx टर्म राईट साईडला घ्यायच्या. मग पहा ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx, राईट साईडची जी dy बाय dx आहे ती जर आपण लेफ्ट साईडला घेतली तर प्लसचं मायनस होईल, मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय, आणि लेफ्ट साईडची ई रेस टू एक्स प्लस वाय राईट साईड घेतली तर मायनस होईल, मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. आता लेफ्ट साईडमध्ये काय कॉमन घेता येईल तर dy बाय dx कॉमन घेता येईल. जर dy बाय dx कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये येईल ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. मग therefore dy बाय dx, मग dy बाय dx इज इक्वल टू लेफ्ट साईडची जी टर्म आहे ती मल्टिप्लाय आहे, ती राईट साईडला घेतली तर काय होईल डिवाइड होईल. म्हणून dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय डिवाइड बाय ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स प्लस एक्स मायनस वाय. तर हाला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू. असंच पुढचं एक आपण एक थर्ड एक्झाम्पल पाहू. If x raised to 7 into y raised to 5 is equal to x plus y bracket raised to power 12, then show that dy by dx is equal to y upon x. परीक्षेला यावरती MCQ पण विचारू शकतात अशा टाईपचा. x raised to m into y raised to n is equal to x plus y bracket raised to m plus n जर असेल तर त्याची व्हॅल्यू dy बाय dx ची व्हॅल्यू असते y अपॉन x. तर त्याचं सोल्युशन पाहू. आपल्याला शो दॅट करायचं आहे, त्याचा dy बाय dx काय दाखवायचा आहे y अपॉन x दाखवायचा आहे. मग आता सोल्युशन दिलेलं काय आहे सुरुवातीला पाहूया आपण. गिवन इफ नंतरचं जे सेंटेन्स आहे ते गिवन x रेस टू 7 इंटू y रेस टू 5 इज इक्वल टू x प्लस वाय ब्रॅकेट रेस टू पॉवर 12 हे दिलेलं आहे. आता इथे पाहिलं तर फंक्शनचा पॉवर काय आहे, पॉवर आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो टेकिंग लॉग, लॉगॅरिथम डिफरन्शिएशन पाहिलेले. मग काय केलं दोन्ही साईडला लॉग अप्लाय केलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग लॉगच्या प्रॉपर्टी अप्लाय केला किंवा लॉ अप्लाय केला तर ते सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये येईल. 7 इंटू लॉग x प्लस 5 इंटू लॉग y इज इक्वल टू 12 इंटू लॉग ऑफ x प्लस वाय. तर लॉगच्या प्रॉपर्टी अप्लाय केला, प्रॉपर्टी अप्लाय करून ते सिम्प्लिफाय केलं तर हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे पाहिलं तर लेफ्ट साईडला वायचा टर्म घेता येत नाहीत, राईट साईडला एक्सचा टर्म घेता येत नाही, म्हणजे हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. मग असं इम्प्लिसिट फंक्शन जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा तर dy बाय dx. आता फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह पाहूया. 7 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 7 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला 1 अपॉन वाय आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू तसंच राईट साईडला लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेट लॉगचा जो व्हेरिएबल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस dy बाय dx. आता हे लेफ्ट राईट साईडला काय करायचंय
12/x प्लस वायने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचे. मग मल्टिप्लाय केलं तर 7/x प्लस 5/y इंटू dy/dx इज इक्वल टू 12/x प्लस वाय प्लस 12/x प्लस वाय इंटू dy/dx. आता इथं पाहिलं तर लेफ्ट साईडला एक dy/dx ची टर्म आहे, राईट साईडला एक dy/dx ची टर्म आहे. मग ज्या dy/dx च्या टर्म आहेत ते जर आपण लेफ्ट साईडला घेतल्या तर पहा 5/y इंटू dy/dx राईट साईडची जी टर्म आहे ती लेफ्ट साईडला घेतली तर मायनस होईल, मायनस 12/x प्लस वाय इंटू dy/dx इज इक्वल टू 12/x प्लस वाय मायनस 7/x. आता लेफ्ट साईडमध्ये dy/dx कॉमन घेता येईल. जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील 5/y मायनस 12/x प्लस वाय इंटू dy/dx इज इक्वल टू 12/x प्लस वाय मायनस 7/x. आता ब्रॅकेटमध्ये जे टर्म आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं, राईट साईडला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, लेफ्ट साईडला पण क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 5 इंटू एक्स प्लस वाय मायनस 12 इंटू वाय डिवाइड बाय वाय इंटू एक्स प्लस वाय इंटू dy/dx. तसंच राईट साईडला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर 12 इंटू एक्स मायनस 7 इंटू एक्स प्लस वाय डिवाइड एक्स इंटू एक्स प्लस वाय. आता दोन्ही साईडला डिवाइड जी टर्म आहे एक्स प्लस वाय कॅन्सल झाली. दोन्ही साईडचे किंवा सुरुवातीला मल्टिप्लाय करूया. 5 मल्टिप्लाय केलं तर 5x प्लस 5y मायनस 12y डिवाइड बाय y इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय इंटू dy/dx. तसंच 12x मायनस 7y डिवाइड बाय x इंटू एक्स प्लस वाय. आता 5y मायनस 12y काय होईल तर 7y येईल. दोन्ही साईडचे एक्स प्लस वाय ची टर्म कॅन्सल होईल, म्हणून 5x मायनस 7y डिवाइड y इंटू dy/dx इज इक्वल टू 5x मायनस 7y डिवाइड x. आता आपल्याला ओनली dy/dx फाइंड करायचा आहे. मग dy/dx जर फाइंड करायचं असेल तर ही लेफ्ट साईडची टर्म राईट साईडला घेतली तर डिवाइड होईल. मग डिवाइड टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये कशी लिहिता येईल पहा. dy/dx इज इक्वल टू 5x मायनस 7y डिवाइड x इंटू y अपॉन 5x मायनस 7y. 5x मायनस 7y 5x मायनस 7y न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. राहिलेल्या टर्म काय राहतील dy/dx इज इक्वल टू y अपॉन x. तर हे अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेमध्ये 4 मार्कसाठी विचारू शकतात किंवा 3 मार्क्स. असंच पुढचं एक एक्झाम्पल आहे. if y is equal to if tan inverse of 3x square minus 4y square divide 3x square plus 4y square is equal to a square, then show that dy/dx is equal to y upon x. परत हे फंक्शन आपल्याला काय करायचंय त्याचा डेरिव्हेटिव्ह दाखवायचा आहे dy/dx इज इक्वल टू y अपॉन x. मग दिलेलं फंक्शन दिलं सुरुवातीला tan इनवर्स ऑफ 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर डिवाइड 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. मग हा लेफ्ट साईडचा जो tan इनवर्स आहे तो राईट साईडला घेतला तर काय होईल tan इनवर्सचं tan होईल 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर डिवाइड 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू tan ऑफ a स्क्वेअर. हा tan ऑफ a स्क्वेअर सपोज कॉन्स्टंट आहे, त्याला आपण सपोज k म्हटलं. मग काय येईल 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर डिवाइड बाय 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू k. आता लेफ्ट साईडची जी डिवाइड टर्म आहे ती राईट साईडला घेतली तर 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू k इंटू ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर. के ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं. के ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 3k इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4k इंटू वाय स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं. आता हे सिम्प्लिफाय केले आपण. आता डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स.
एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणून 3 इंटू 2 6x. तसंच वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y म्हणून 2 इंटू 4 8 म्हणून -8y आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. तसंच राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 6k इंटू एक्स प्लस 8k इंटू वाय इंटू dy/dx. आता dy/dxच्या टर्म ज्या आहेत त्या लेफ्ट साईडला पण आहेत आणि राईट साईडला पण आहेत. मग dy/dx ची टर्म आपण लेफ्ट साईडला घेतल्या आणि विदाउट dy/dxच्या जर टर्म आपण राईट साईडला घेतल्या तर पाहूया 8 किंवा लेफ्ट साईडची dy/dx ची राईट साईडला घेतली आणि राईट साईडची विदाउट dy/dx ची लेफ्ट साईडला घेतली तर पहा काय 8ky इंटू dy/dx प्लस 8y इंटू dy/dx इज इक्वल टू -6kx प्लस 6x. आता लेफ्ट साइड मधून काय कॉमन घेता येईल? इथे 8y आहे, इथे 8y आहे, dy/dx आहे. मग 8y आणि dy/dx जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये k प्लस 1. तसंच राईट साइडला इथे 6 आहे, इथे 6 आहे, x पण आहे. मग -6x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील k - 1. मग यावरून dy/dx इज इक्वल टू येईल -6x इंटू k - 1 डिवाइड बाय 8y इंटू k प्लस 1. याला इक्वेशन नंबर लिहायचं सेकंड. आपल्याला दाखवायचं आहे dy/dx ची व्हॅल्यू काय येते y/x येते दाखवायचं आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 वरून पहा. फ्रॉम इक्वेशन 1 वरून काय लिहिता येईल? आता इक्वेशन 1 बघा 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू k इंटू 3kx स्क्वेअर प्लस 4ky स्क्वेअर. आता यावरून वायच्या जी टर्म आहेत, वाय स्क्वेअरच्या जी टर्म आहे त्या आपण एका साईडला घेऊ, एक्स स्क्वेअरच्या जी टर्म आहे त्या लेफ्ट साईडला घेऊ. मग पहा, मग एक्स स्क्वेअरच्या मी लेफ्ट साईडला घेतल्या, वाय स्क्वेअरच्या राईट साईडला घेतल्या. राईट साईडची जी एक्स स्क्वेअरच्या आहे लेफ्ट साईडला घेतली तर मायनस होईल. म्हणून 3x स्क्वेअर मायनस 3k इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ky स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर. लेफ्ट साईडची वाय स्क्वेअरची राईट साईडला घेतली तर प्लस होईल. आता लेफ्ट साईड मधून मला काय कॉमन घेता येईल? 3x स्क्वेअर कॉमन घेता येईल आणि राईट साईड मधून 4y स्क्वेअर कॉमन घेता येईल. मग पहा 3x स्क्वेअर कॉमन घेतलं तर 1 मायनस k इज इक्वल टू 4y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट k प्लस 1. आपल्याला इथे डिनॉमिनेटरला k प्लस 1 आला पाहिजे, मग त्यानुसार लिहायचं. मग हे k प्लस 1 ची टर्म आपण लेफ्ट साईडला घेऊ आणि 3x स्क्वेअरची टर्म राईट साईडला घेऊ. मग पहा 1 मायनस किंवा इथं मायनस साईन कॉमन घेतलं मायनस 3x स्क्वेअर इंटू k मायनस 1 इज इक्वल टू 4y स्क्वेअर इंटू k प्लस 1. आता k प्लस 1 लेफ्ट साईडला घेऊ, -3 किंवा 3x स्क्वेअर राईट साईडला घेऊ. पहा k मायनस 1 डिवाइड k प्लस 1 इज इक्वल टू -4y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये जर ठेवली, therefore इक्वेशन 2 becomes therefore dy/dx is equal to -6x upon 8y आणि k - 1 डिवाइड k प्लस 1 ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली 4y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर इथे ठेवली तर कुठलं मायनस मायनस प्लस होईल. सिम्प्लिफाय करा, 1y कॅन्सल होईल, 1x कॅन्सल होईल, इथे भाग केला, ओनली काय राहील dy/dx इज इक्वल टू y अपॉन x. असं हे एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्कसाठी विचारू शकता. आता पुढचं एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्कला विचारलेलं आहे पहा. पुढचं एक्झाम्पल, इफ log of x cube minus y cube divide x cube plus y cube to the base 10 is equal to 2. Then show that dy/dx is equal to
99x² अपॉन 101y². तर दिलेलं आहे त्यापासून आपल्याला शो दॅट करायचे dy बाय dx ची व्हॅल्यू आहे -99x² अपॉन 101 इंटू y². मग सोल्युशन गिव्हन. आता इफ नंतर जे सेंटेन्स आहे ते आपल्याला गिव्हन आहे, म्हणून लॉग ऑफ x³ मायनस y³ डिवाइड x³ प्लस y³ टू दी बेस 10 इज इक्वल टू 2. आता हे जे आहे हे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे. लॉग ऑफ m टू दी बेस e इज इक्वल टू n या फॉर्म मध्ये. मग याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, तर x मायनस x³ मायनस y³ डिवाइड x³ प्लस y³ इज इक्वल टू 10². जर y इज इक्वल टू e रेज टू m असेल तर m कसं लिहिता येईल, m इज इक्वल टू लॉग ऑफ y टू दी बेस e. मग लॉगॅरिथम फॉर्म दिलेला असेल तर त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला असेल तर लॉगॅरिथम फॉर्म. आता हे दिलेलं आहे लॉगॅरिथम फॉर्म मध्ये, त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपण 11ला पाहिलेले. मग 10चा स्क्वेअर होईल 100. मग x³ मायनस y³ डिवाइड x³ प्लस y³ इज इक्वल टू 100. आता लेफ्ट साइडची जी डिवाइड टर्म आहे ती जर राईट साइडला घेतली तर मल्टिप्लाय होईल, म्हणून x³ मायनस y³ इज इक्वल टू 100 इंटू x³ प्लस y³. 100 ने मल्टिप्लाय केलं x³ मायनस y³ इज इक्वल टू 100x³ प्लस 100y³. आता लेफ्ट साइडच्या टर्म आपण काय करूया, एका साइडला घेऊ, y³ टर्म एका साइडला घेऊया. मग पहा x³ जर लेफ्ट साइडला घेतल्या तर x³ मायनस 100x³ इज इक्वल टू 100y³ प्लस y³. म्हणजे लेफ्ट साइडची y³ ची टर्म राईट साइडला घेतली तर प्लस झाली आणि राईट साइडची x³ ची टर्म लेफ्ट साइडला घेतली तर मायनस झाली. मग x³ मायनस 100x³ इज इक्वल टू मायनस 99x³ इज इक्वल टू 101 इंटू y³. Therefore y³ इज इक्वल टू काय लिहिता येईल, मायनस 99 अपॉन 101 इंटू x³. हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dy बाय dx इज इक्वल टू, किंवा 3y³ चा डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शन 3y² आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx. तसंच राईट साइडला मायनस 99 अपॉन 101 इंटू x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². दोन्ही साइडचं 3 कॅन्सल होईल, म्हणून dy बाय dx इज इक्वल टू मायनस 99 इंटू x³ डिवाइड 101 इंटू y². हेच प्रो करायचं तर dy बाय dx इक्वल टू मायनस 99x² अपॉन 101 इंटू y². अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व केलं तर परीक्षेला तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळणार. पहा पुढचं एक एक्झाम्पल पाहूया अशाच टाईपचं, यावरती पण शॉर्टकट. पहा एक्झाम्पल, इफ y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लॉग x प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग x प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग x प्लस अप टू इन्फिनिटी, then show that dy by dx is equal to 1 upon x into bracket 2y minus 1. अशा टाईपचं जर फंक्शन दिलेलं असेल तर त्याचं शॉर्टकट पण आहे f ऑफ, इथे log x च्या ऐवजी f ऑफ x असेल, y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ f ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ f ऑफ x प्लस अप टू इन्फिनिटी. त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx इज इक्वल टू f डॅश x डिवाइड 2y मायनस 1. जे f डॅश म्हणजे दिलेलं फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड, ही टर्म सेम आहे, सुरुवातीला 2y झालं पाहिजे, 2y मायनस 1. तर पाहूया आता याचं सोल्युशन. मग दिलेलं फंक्शन गिव्हन y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लॉग x प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग x प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग x, याला इक्वेशन नंबर 1. आता याचा
दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला तर लेफ्ट साईडचा स्क्वेअर काय येईल, वाय स्क्वेअर येईल. तसंच राईट साईडचे एक स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजेच पहा, squaring on both sides. Therefore, y square is equal to log x plus square root of log x plus square root of log x plus up to infinity. आणि हे जे टर्म आहे स्क्वेअर रूट ऑफ लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग एक्स फर्स्ट इक्वेशन वाय लिहिता येईल. मग therefore फ्रॉम इक्वेशन 1 वरून y स्क्वेअर इज इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय. हा y ची टर्म लेफ्ट साईडला घेतली तर काय येईल, वाय स्क्वेअर मायनस वाय इज इक्वल टू लॉग एक्स. यावरून आता हे झाले सिम्प्लिफाय. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह कसा येईल, घेता येईल वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. आता लेफ्ट साईडमधून dy बाय dx कॉमन घेता येईल. जर dy बाय dx कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल 2y मायनस 1 इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x. मग आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं. मग लेफ्ट साईडची जी टर्म आहे मल्टिप्लाय ती राईट साईडला घेतली तर डिवाइड होईल. म्हणून dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x इंटू 2y मायनस 1. तर हे झालं सोल्युशन. आता एक्झरसाइजसाठी असे जे एक्झाम्पल आहेत याच्या फंक्शन लॉग एक्सच्या ऐवजी ओनली साइन एक्स घ्या, टॅन एक्स घ्या, e रेज टू एक्स घ्या, लॉग एक्स घ्या, किंवा जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते घेऊन पहा. पुढचा नंबर ए, हे पण एक्झाम्पल परीक्षेला 4 मार्कसाठी विचारलेले पहा. इफ x raised to y is equal to e raised to x minus y, then show that dy by dx is equal to log x upon 1 plus log x bracket square. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे log x upon 1 plus log x bracket square dy by dx ची व्हॅल्यू. मग दिलेलं गिव्हन x raised to y is equal to e raised to x minus y. आता हे फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे म्हणून टेकिंग लॉग घेतलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग लॉग अप्लाय केलं तर लॉग ऑफ एक्स रेज टू वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेज टू एक्स मायनस वाय. लॉगरिथम प्रॉपर्टी अप्लाय केलं तर वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय इंटू लॉग ई. लॉग ईची व्हॅल्यू असते 1 म्हणून वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. आता याचं डिफरन्शिएट घेऊया, डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट साईडला प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा. प्रॉडक्ट रूल अप्लाय केला तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डी वाय बाय डी एक्स. तसंच राईट साईडला अप्लाय केला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स म्हणजेच 1 मायनस डी वाय बाय डी एक्स. आता राईट साईडला एक डी वाय बाय डी एक्स टर्म आहे, लेफ्ट साईडला पण एक डी वाय बाय डी एक्स टर्म आहे. मग डी वाय बाय डी एक्सचा टर्म आपण लेफ्ट साईडला घेऊ, विदाउट डी वाय बाय डी एक्सचा टर्म राईट साईडला घेऊ. मग पाहूया डी वाय बाय डी एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस वाय अपॉन एक्स. मग लेफ्ट साईडला डी वाय बाय डी एक्स कॉमन घेता येईल. जर कॉमन घेतलं तर 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटमध्ये राहील इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू राईट साईडला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं एक्स मायनस वाय डिवाइड एक्स. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू dy by dx is equal to x minus y upon x into bracket 1 plus log x. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. कारण की dy by dx आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते मिळालं का, नाही मिळालं. म्हणजेच आपल्याला x मायनस वाय अपॉन एक्सच्या ऐवजी आपल्याला पाहिजे लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. म्हणजेच प्रूव्ह होईल ते. आता पहा फ्रॉम इक्वेशन 1 वर, फ्रॉम इक्वेशन 1 वरून काय y इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय. आता यावरून y ची टर्म लेफ्ट साईडला घेतली तर काय येईल, y इंटू लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स. y कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू एक्स. देअरफॉर y इक्वल टू एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. याला इक्वेशन नंबर लिहिलं 3rd. आता ही व्हॅल्यू ठेवली इथे. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स, पहा y ची व्हॅल्यू ठेवली
तर काय येईल y इंटू लॉग एक्स अपॉन x इंटू 1 प्लस लॉग एक्स. इक्वेशन 2 मध्ये ठेवले तर काय येईल dy बाय dx इज इक्वल टू y इंटू लॉग एक्स डिवाइड x इंटू 1 प्लस लॉग एक्स. इथे फ्रॉम इक्वेशन 2 वरून 1 वरून ठेवायचे x मायनस y ची व्हॅल्यू y इंटू लॉग एक्स म्हणून y इंटू लॉग एक्स अपॉन x इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आता इथे y ची व्हॅल्यू आपण ठेवली इथे तर लॉग एक्स अपॉन x इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स इंटू x अपॉन 1 प्लस लॉग एक्स. इथे x आणि डिनॉमिनेटर x कॅन्सल होईल. कुठल्या टर्म राहतील तर लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स म्हणजेच लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा आला dy बाय dx. तर अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनवरती तर आपण वेगळ्या वेगळ्या टाईपचे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल पाहिलेले. आता पुढचं जे लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चरला आपण पुढचा जो पॉईंट आहे 6 पॉईंट डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. तर पॅरामेट्रिक फंक्शन जर दिलेले असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते आपण पुढच्या तासाला पाहू. आता थांबूया. थँक्यू.